आम्ही याला मेगा टुरिझम प्रोजेक्ट म्हणून दर्जा दिला असला तरी हे पर्यटनाचं केंद्र नाही आहे. निवळ पर्यटनाकरता कोणी या ठिकाणी येऊ नये, हे प्रेरणेचं आणि अभ्यासाचं केंद्र आहे. त्या दृष्टीने लोकांनी या ठिकाणी यावं. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचं जे वर्णन केलंय, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, ज्याच्याकडे सगळं होतं ते छत्रपती होते. त्यांनी स्वराज्याचा खजिना हा खूप मोठा केला, पण त्यातलं काही स्वतः करता वापरलं नाही. जे वापरलं ते स्वराज्याकरता वापरलं, म्हणून ते श्रीमंतही होते आणि ते योगी होते. एका योग्यासारखे सातत्याने त्या ठिकाणी ते लढत राहिले. आणि म्हणून अशा श्रीमंत योग्याचं मंदिर म्हणजे खऱ्या अर्थानं शिवसृष्टी आहे असं या ठिकाणी मी म्हणेन.